या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी। नवी मुंबईतल्या पावणे MIDCतल्या कंपनीला आग लागलेली आहे। आग विझवण्याकरता अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता काम सुरू आहे। भीषण आग लागल्याची ही दृश्य, लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालेलं आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी आकांक्षाकडून अपडेट घेऊया आपण। आकांक्षा, काय अधिक माहिती आहे? नक्कीच नवी मुंबईतील महापे येथील जी पावणे MIDC आहे त्या ठिकाणी केमिकल कंपनी होती आणि त्या केमिकल कंपनीला अचानक भीषण आग लागलेली आहे। आगीचे कारण अद्याप समोर नाही आहे, मात्र ही आग इतकी भयंकर आहे की आग तीव्र होत ती धुराचे लोट आहे ते 1 किलोमीटर पर्यंत पसरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जी केमिकल कंपनी असल्यामुळे त्याचे ब्लास्ट देखील आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आहेत ज्या घटनास्थळी दाखल झाल्या। सध्या आगीवर आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे, नियंत्रण मिळवण्याचे काम सध्या सुरू आहे। मात्र आजूबाजूची जी कंपनी आहेत त्यांना देखील दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम हे सध्या तरी सुरू आहे। आकांक्षा, त्या ठिकाणी कंपनीत किती जण त्यावेळी कार्यरत होते, किती कर्मचारी अडकले आहेत, या सगळ्याविषयी काही अंदाज? सध्या माहितीच्या आधारे यामध्ये तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। ज्या क्षणी आग लागल्याचं समजतं सर्वच कर्मचारी हे लगेचच बाहेर आले कंपनीमधून आणि सध्या यामध्ये तरी कोणी अडकलेलं नाही आहे, जीवितहानी नाहीये। फक्त आग इतकी भयंकर आहे का आगीवर नियंत्रण मिळवण्याचं सध्या तरी काम सुरू आहे। अगदी आसपासचा हा सगळा परिसर जर आपण पाहिला तर कमर्शियल परिसर पाहायला मिळतोय। त्या दृष्टिकोनातून आसपासच्या कंपन्यांना काय विशेष खबरदारी बाळगली जाते? कारण धुराचे हे लोट, केमिकलचे हे लोट दूरवर पसरताना दिसत आहेत, त्यामुळे त्या अनुषंगानं काही श्वसनाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत का? काय या सगळ्या संदर्भात माहिती? नक्कीच ज्या ठिकाणी आग लागलेली आहे ते MIDC परिसर आहे आणि जी केमिकल कंपनी आहे तिच्या आजूबाजूला देखील बऱ्याचशा कंपन्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। त्यामुळे जे आग आहे ती आजूबाजूला पसरण्याची शक्यता आहे, कारण त्यामध्ये केमिकल असल्यामुळे अधिक धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी आजूबाजूची कंपनी आहेत त्यांना खाली करून बाजूला करण्यात आलेलं आहे। आणि सध्या जे घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालेलं आहे त्यामध्ये आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न हे सध्या सुरू झालेले आहेत। त्यामुळे नागरिकांना देखील सध्या तरी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। अगदी घटनास्थळी या सगळ्या प्रकरणी अग्निशमन दलाच्या गाड्या या आता दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता शर्थीचे प्रयत्न हे केले जात आहेत। दूरवर या आगीचे लोट पसरताना दिसत आहेत। आकांक्षा, या सगळ्या संदर्भात आगीचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी देखील काही अंदाज व्यक्त केला जातोय का? प्राथमिक अंदाज, कारण काय? कारण तरी अद्याप समोर आलेलं नाही आहे, मात्र जी केमिकल कंपनी असल्यामुळे केमिकलचा ब्लास्ट झाल्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळेच ही भयंकर आग लागलेली आहे। कारण अद्याप तरी समोर आलं नाही, मात्र लवकरच येण्याची शक्यता आहे। आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।